पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर जो आहे तो कमी करण्याचं आव्हान केलेलं आहे आणि यालाच कुठेतरी प्रतिसाद म्हणून आता जालन्याच्या पेट्रोल पंपांवर ज्या पेट्रोलच्यासाठी रांगा आहेत त्या कमी प्रमाणात खरं तर पाहायला मिळतात। मी सध्या का जालन्यातील पेट्रोल पंपावर आहे ना, आपण पाहिलं तर या ठिकाणी जे रेग्युलर आहे तशा पद्धतीने जे नागरिकांची गर्दी जी आहे ती कमी प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकता की जी गर्दी नेहमीप्रमाणे होते ती सध्या पेट्रोल पंपांवर दिसत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपल्यासोबत काय सर्वसामान्य नागरिक आहेत। दादा, पेट्रोल भरतायत नेमकी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता मला सांगा साहेब, आम्ही मोदी साहेबाला निवडून याच्यामुळे दिलंय का की आम्ही काय खायचं काय नाही खायचं, एवढ्या प्रमाणात खायचं, आम्ही किती खायचं याच्यासाठी निवडून दिलं का? ही हुकुमशाही नाही तर मग काय? हुकुमशाहीचे नाही, आम्ही एज्युकेटेड लोक पोरं, आम्हाला नोकऱ्या नाही, काहीच नाहीये। आज तुम्ही म्हणता पेट्रोल एवढंच भरा, अहो 50 रुपयाचं पेट्रोल भरायला 50 रुपये कमवायचे कसे? त्यांनी काय फक्त निवडून आले आणि ते काय करते, त्यांच्या या देशात जाय त्या देशात जाय त्यांच्या याचं पेट्रोल ते कमी करते काय? त्यांच्या इमानाचं पेट्रोल, त्यांच्या इमानाच्या पेट्रोलला हे नाही काही परवानगी, म्हणजे त्यांच्या याच्यावर त्यांनी काही लावलं नाहीये। ते त्यांचे नेते, त्यांची नेते मंडळी ते किती का फिरा, त्यांच्या टाक्या फुल करा, पण सामान्य जे नागरिक आहे त्यांना ते हे म्हणते की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, याची बचत करा त्याची बचत करा। मग का ती का हुकुमशाही झाली ना ती? मग निवडून कशामुळे दिलं? याच्यापेक्षा तर बाहेरचे देश चांगले। पेट्रोलचे देखील जे भाव आहेत ते वाढण्याची शक्यता आहे, कसं पाहता? पेट्रोलचा भाव अजून किती वाढवता? अहो साखरीचा भाव वाढते, चहाचा भाव वाढते, स्वतः चहावाला आहे ना मोदी, आणि स्वतः सगळे भाव वाढवून बसतो। पेट्रोल त्याला नाही भरावं लागत, पेट्रोल आम्हाला भरावं लागतं, तो पेट्रोल आमच्या पैशाने भरतो। अगदीच आपण पाहिलं तर ह्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत। खरं तर आपण पाहिलं तर जालन्याचे जे पेट्रोल पंप आहेत ते अशा पद्धतीने सध्या जे प्रमाण आहे ते कमी नागरिक हे आज पेट्रोल भरताना खरं तर पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचे जे पेट्रोल भरणारे काही या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, सध्या कशी परिस्थिती आहे? कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे पेट्रोल आहे ते कमी प्रमाणात वापरण्यास सांगितलेलं आहे, कसं सध्या कसा रिस्पॉन्स मिळतोय? उससे तो रिस्पांस बहुत ज्यादा मिल रहा, सेल भी ज्यादा है और कस्टमर जो 50 का डाल रहा था वो तो 500 का ही डाल रहा है। इसके सिवा तो उससे सेल भी बढ़ गया और पंप पे गर्दी भी बहुत रहती उससे। अच्छा, म्हणजे अगदीच त्यापेक्षा भी पहिल्यापेक्षा जास्त गर्दी वाढते का? हाँ, जब से ये पंप बंद का बोल रहे हैं और जब से बोल रहे रेट बढ़ेंगे तो लोग टाकिया फुल कर रहे, ये कर रहे। बस उनसे इतना बोलना है, स्टॉक है, आप लिमिटेड भरो, आप रोज जितना डालते ना तो आप उतना ही पेट्रोल भरो। नियमित जे पेट्रोल आहे जे साठा आहे तो उपलब्ध होतो का? साठा उपलब्ध होतो का नेहमी? रेग्युलर प्रमाणे टँकर येतं का? नहीं, माल का भी शॉर्टेज है। तो अब जो कस्टमर जो 50 का मैं बोल रहा जो समझो तुम, वो फुल कर रहा टाकी, तो इससे इसलिए स्टॉक कम हो जा रहा है। इससे तुम 30 का डालने वाले, तुम्हें तो सीधा टाकी फुल कर रहे हो, बोले तो स्टॉक कम होगा ना? स्टॉक है बराबर, आप लिमिटेड यूज करो। एकूणच आपण पाहिलं तर सध्याची जी परिस्थिती आहे ती जे लोक सर्वसामान्य नागरिक आहेत ते कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे गाड्यांमध्ये भरत असल्याचं खरं तर पाहायला मिळतंय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना आव्हान केलेलं आहे की कुठेतरी पेट्रोल आणि डिझेल कमी प्रमाणात भरावं, मात्र लोक आता या धास्तीनं अधिकच पेट्रोल गाड्यांमध्ये भरताना खरं तर या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अजय गाढे, LS मराठी, जालना।